हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आमच्या या शेफ प्रोफेशनचं ना एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आर्ट आणि सायन्सचा एक मस्त कॉम्बिनेशन जुळून आलेलं आहे. कॉम्बिनेशन असं की आर्ट जेव्हा आपण म्हणतो, कला आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आम्ही आमचं स्किल त्यामध्ये ओततो. डिश कशी सजवावी, ती सजवल्यानंतर ती कशी दिसेल याचा विचार केला जातो. त्यामुळे जेव्हा डिश तुमच्या समोर येते तेव्हा तुम्हाला ती अगदी खावीशी वाटते आणि खाल्ल्यानंतर तुमचं मन एकदम मस्त तृप्त होऊन जातं. आणि सायन्स हा विषय जर का आपण घेतला तर कांदा किती परतला तर किती ब्राऊन होतो आणि त्यांनी चवीवरती काय फरक पडतो, हा सगळा जो टेक्निकल इश्यू आहे ना, तो सायन्सचा विषय होतो. पण मी नेहमी असं माझ्या मनात येतं की या ज्या आपल्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्या कधीतरी कोणीतरी पहिल्यांदा बनवल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी भरपूर त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स केले असतील आणि नंतर फायनली त्या चवीवरती ते येऊन थांबले असतील की बस ही चव आता फायनल आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून चांगली चव होऊ शकत नाही. सो पूर्वीच्या ज्या रेसिपीज होत्या, खास करून आपल्या आजी मंडळींच्या, तर त्या चवीवरती त्या जास्त भर द्यायच्या. आम्ही आता त्याच्यामध्ये आमचं स्किल ओतून नंतर थोडंसं टेक्निकलिटीज टाकून आम्ही ते मोर कमर्शियल करतो आणि तुम्हाला ते तुमच्यासमोर ते पेश करतो. सो अशीच आजची आपली रेसिपी असणार आहे. आपण येऊन पोचलोय मालवणमध्ये आपल्या कल्चर करी इव्हेंटमध्ये. मी तुम्हाला आजच्या या खास माझ्या पद्धतीच्या म्हणजे मालवणी रेसिपीज पण थोडासा माझा टच असलेल्या रेसिपीज तुम्हाला करून दाखवणार आहे. आपली पहिली रेसिपी असणार आहे वेंगुर्ला क्रॅब मीट बर्गर. वेंगुर्ला एवढ्या करता कारण मालवणातलं अतिशय प्रेक्षणीय स्थळ म्हणून वेंगुर्ला पॉप्युलर आहे. मला स्वतःला वेंगुर्ल्याला गेल्यावर अतिशय आनंद झाला होता आणि खूप उत्साह वाटला होता की असं म्हणजे एवढं छान टुमदार गाव असं ते वाटलं आणि त्याला डेडिकेट करून मी आजची ही तुमच्यासमोर पहिल्यांदा जी आपली रेसिपी आहे ती आणतोय. त्याचं नाव आहे वेंगुर्ला क्रॅब मीट बर्गर आणि त्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे बर्गर रोल्स, नंतर क्रॅब मीट म्हणजे चिंबोरीचं मांस, नंतर टोमॅटो घेतलेत, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, पालक घेतला आहे जो मी बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, नंतर बारीक चिरलेले लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तिखट, मीठ आणि मिरपूड. तव्यावरती थोडंसं तेल मी तापत ठेवलेलं आहे कारण आपल्याला बर्गर्स बनवायचे आहेत. त्याचे कटलेट्स बनवून झाल्यानंतर आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. पण सुरुवातीला आधी हे जे बर्गर रोल्स मी घेतलेले आहेत आपण ते कट करून घेऊ. नंतर टोमॅटो म्हणजे बर्गरचं जे एक बेसिक पूर्वतयारी जी असते ती आपण करून घेणार आहोत. टोमॅटो आपण तयार करून ठेवलाय, बर्गरचे रोल्स कट करून ठेवलेत. नंतर आपण त्या पॅनमध्ये आपण ते टोस्ट करून घेऊ. इथे एक क्रॅब मीट आहे माझ्याकडे. ते क्रॅब मीट मी दोन सुऱ्या घेतल्या तर तुमचं हे क्रॅब मीट मस्त चॉप होऊन जातं आणि शिजायला सुद्धा ते सोपं जातं. आता याच्यामध्ये आपण हा कांदा मिक्स करणार आहोत. आपण हे क्रॅब मीट या बोलमध्ये काढून घेऊ. ओके, त्याच्यामध्ये आपण घालूया कांदा थोडासा बारीक चिरलेला. नंतर याच्यामध्ये सुद्धा आपण थोडासा टोमॅटो ॲड करूया, त्याला जरा थोडंसं फ्लेवर येण्याकरता. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे बारीक चिरलेली लसूण, थोडीशी ही मिरची, हिरवी मिरची, मिरपूड, मीठ आणि तिखट. मस्त चविष्ट अशी ही क्रॅब मीटचं आपण मिश्रण बनवून घेणार आहोत. थोडंसं तिखट आणि याच्यामध्ये आपण एक चमचा तेल मिक्स करू कारण कटलेट्स बनवताना ते चांगलं जॉईन होऊ शकतं, म्हणजे एकजीव होतं व्यवस्थित आणि आपल्याला त्याचे मस्त कटलेट्स पाडता येतात. एक चांगलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात ब्रेड क्रम्स किंवा दुसरं काही घालायची गरज नाही कारण हे शिजताना एकदम छान कोॲग्युलेट होतात, एकत्र येतं आणि ते कुरकुरीत कटलेट्स बनतात.
त्याकरता आधी मी बर्गर रोल्स कट करून घेतले, टोमॅटोज कट करून घेतले, क्रॅब मीट जे होतं चिंबोरीचं मीठ किंवा चिंबोरीचं मांस त्याच्यामध्ये आपण घातलाय बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, मिरपूड आणि थोडंसं तिखट आणि आपलं हे मिश्रण आपण इकडे तयार ठेवलेलं आहे. या पॅनमध्ये आपण आधी पालक थोडासा टॉस करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. बर्गरमध्ये नेहमी लेट्यूसचं पान किंवा सॅलेडचं पान वापरतात, पण मी पालक त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण आपल्याला हे बर्गर थोडे न्यूट्रिशियस पण करायचे आहेत. आणि क्रॅब मीटचे हे कटलेट्स जे आपण केलेत त्याच्याबरोबर पालक जो आपण ठेवणार आहे या बर्गर रोल्सवरती त्याची टेस्ट अप्रतिम लागणार आहे. त्यामुळे आधी आपण या तेलामध्ये थोडीशी लसूण परतून घेऊ. पालक नुसता जेव्हा तुम्ही सॉटे करणार असाल तेव्हा त्याच्यामध्ये लसूण जरूर वापरा. लसणीचा फ्लेवर त्या पालकातला जो एक उग्रपणा जो असतो तो नाहीसा करतो, त्यामुळे पालकाची चव खूप छान लागते. तुमची मुलं सुद्धा पालक खायला सुरुवात करतील, यात काही वादच नाही. लसूण चांगली परतून झाली आहे. आता त्याच्यामध्ये घालू हा पालक मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं थोडंसं मीठ आणि मिरपूड. बर्गरला लागणारी जी काय पूर्वतयारी आहे आपली आता ती तयार होईल, कंप्लीट होईल, कारण सगळं तयार आहे इकडे. आता फक्त आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत त्याचे. पालक आपला शिजला गेलाय, मस्त हिरवागार रंग त्याच्यावरती आलाय, त्यामुळे आपण हा हिरवागार रंगाचा उपयोग करून घेणार आहोत. बर्गरमध्ये त्याच्या बर्गरवरती ते वापरल्यावर अतिशय छान दिसणार आहे. नंतर याच पॅनमध्ये आपण हे टोमॅटोचे स्लायसेस सुद्धा जरा परतून घेऊ, कारण कच्चे टोमॅटोज मला खायला आवडत नाहीत. आपण जरी सॅलडमध्ये ते वापरू शकत असलो तरी पण बर्गरवरती जरासं ते ब्राऊन करून घेतले की त्याची चव फार छान लागते. आपण नुसते ते तव्यावरती स्लाइट ते गरम करून घेतोय. त्याचा फर्मनेस आपल्याला घालवायचा नाहीये, पण थोडेसे ते शिजवून घ्यायचे तेवढंच. ऑलराईट, आता हा पॅन मी इकडे शिफ्ट करतो. या पॅनवरती आपण बर्गर रोल्स टोस्ट करायला ठेवूया. ग्रेट. आणि या पॅनमध्ये आपण डायरेक्ट कटलेट्स स्प्रेड करू. क्रॅब मीट मी साधारणतः पाव किलो घेतलं होतं, साधारणतः 250 ग्रॅम. आपल्या जर का तुम्ही तुमच्या ज्या फिशवाल्या मावशी असतील त्यांना जरा पटवून ठेवलं तर तुम्हाला त्या मस्त चिंबोरीचं मीठ काढून देतील, चिंबोरीचं मांस. त्यामुळे तुम्हाला घरी ती सगळी झंझट करावी लागणार नाही. मला हे मस्त रेडीमेड मिळालं होतं, त्यामुळे मी आता मस्त. ओके, ग्रेट. बर्गर आपले हे जे कटलेट्स आहेत ते मस्त ब्राऊन करून घेतोय आपण. इकडे टोस्ट करायला ठेवलेले ब्रेड्स वरती आपण लक्ष देऊ, ते पण जरा टोस्ट होत आहेत. आज थोडीशी वाढवतो म्हणजे व्यवस्थित टोस्ट होतील. इकडे कटलेट हा छान ब्राऊन झालाय. वाव, वंडरफुल. जसं आधी सांगितलं की खूप सॉफ्ट असतं हे क्रॅब मीट, त्यामुळे शिजायला काय फार वेळ लागत नाही. पण असं खरपूस जेव्हा आपण बनवून घेतो त्याच्यानंतर त्याच्यात जी चव उतरते ती माइंड ब्लोईंग असते. हे कटलेट्स पण आपले मस्त शिजत आहेत आणि बर्गर रोल्स पण शिजलेले आहेत. आय थिंक टोस्ट व्यवस्थित झालेत, त्यामुळे मी आज बंद करतो ह्याची. आणि हे बर्गर बनवायला आता रेडी राहतो.
याच्यामध्ये आपण हा जो पालक आधी टॉस केला होता तो पालक, याच्यामध्ये तेल वगैरे सगळं आहे. आधीच आपण कटलेट सुद्धा तेलात परतून घेतलेत. पालक शिजवताना आपण त्याच्यामध्ये तेल थोडंसं घातलं होतं, त्यामुळे वरून बटर लावायची आवश्यकता नाही आहे फ्रँकली. पालकाचेच नॅचरल ज्युसेस त्याच्यामध्ये गेल्यानंतर बर्गर रोल सुद्धा थोडासा मस्त सॉगी आणि ज्युसी होईल. नंतर टोमॅटोच्या स्लायसेस, ओके. नंतर थोडीशी मीठ त्याच्यावरती, टोमॅटोवरती मिरपूड, म्हणजे त्याला मस्त चव येईल. आय थिंक हे 2 आपले बर्गर्स तयार झालेत. सो डन झालेत. याला थोडासा रंग येऊन देऊया आपण दुसऱ्या बाजूने, थोडेसे ब्राऊन करून घेऊया. वाव, हा रंग अपेक्षित आहे, मस्त ब्राउनिश. त्याला खरपूसपणा येणं आवश्यक आहे बर्गरला. हे बर्गर खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरचे बर्गर खायला विसराल, कारण या बर्गरमध्ये खरोखरच ती अस्सल टेस्ट आहे. आणि सगळं जे काय आपण वापरलंय ह्याच्यामध्ये अतिशय न्यूट्रिशियस असे बर्गर आपण करतोय. त्यामुळे तुम्ही ॲज अ पिकनिक टेक अवे म्हणून तुम्ही हे वापरू शकता, किंवा तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर असे बर्गर्स बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता. बाहेर जायची गरज पडणार नाही. आपल्या किचनमध्येच हे मस्त क्रॅब मीट बर्गर्स तुम्ही तुमच्या पाहुण्यांना किंवा घरच्यांना देऊ शकता. लवली. आता याच्यावरती आपण घालूया त्याचा रोल. मात क्या बात आहे की नाही. दुसरं काही खायची आवश्यकता नाही आहे. पण जर का तुम्हाला हे घरी खायचं असेल त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या प्लीज. वेंगुर्ला क्रॅब मीट बर्गर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बर्गर रोल्स, क्रॅब मीट, टोमॅटो, पालक, कांदा, लसूण, हिरवी मिरची, तिखट, मीठ आणि मिरपूड. कृती: बर्गर रोल्स कापून घ्यावेत, टोमॅटोच्या स्लाइसेस कापून घ्याव्यात. एका बाउलमध्ये क्रॅब मीट, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, मिरपूड, मीठ आणि तिखट घेऊन हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या टिक्की करून कटलेट शालो फ्राय करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, पालकाची पानं, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण परतून घ्यावं. टोमॅटोचे स्लाइस टॉस करून घ्याव्यात. बर्गर रोल्स टोस्ट करून घ्यावेत. बर्गर रोल्सच्या बेसला परतलेला पालक आणि टोमॅटो स्लाइस घालावी. त्यावर मीठ, मिरपूड आणि क्रॅब मीटचे कटलेट्स घालून बर्गर सर्व्ह करावा.